लासलगाव बाजार समितीतील कांदा आणि धान्य व्यापारी जे तर ते सोमवारपासून कांदा आणि धान्य लिलावामध्ये त्या ठिकाणी बेमुदत संपावर जाणार असल्याचं जे पत्र आहे तर लासलगाव बाजार समितीला दिल्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर जे तर ते तिहेरी संकट दाखल झालेलं आहे. आपण पाहू शकतात का मी आता लासलगाव बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्याच्या गोडाऊनवर आलेला असून या ठिकाणी जर बघितलं तर बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी होणाऱ्या कांदा लिलावातून व्यापाऱ्यांनी जो घेतलेला कांदा आहे तर तो व्यापाऱ्याच्या गोडाऊनवर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पडून आहेत. कारण की पेट्रोल आणि डिझेलचा जो आहे तर तो तुटवडा निर्माण झाल्यामुळे ट्रकांना त्या ठिकाणी डिझेल उपलब्ध होत नाहीये. त्याच्यामुळे ट्रक उपलब्ध होत नसल्याने परराज्यात कांदा कसा पाठवावा असा मोठा प्रश्न आता कांदा व्यापाऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे. त्याच्यामुळे कुठतरी आता सोमवारपासून कांदा लिलावामध्ये बेमुदत संपावर जाणार असल्याचं पत्र लासलगाव बाजार समितीला मिळाल्यामुळे त्या ठिकाणी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेली आहे. कारण की या अगोदर बघितलं तर आखाती देशामध्ये जे काही अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू होतं तर त्या युद्धाच्या परिणामामुळे त्या ठिकाणी होणारी जी कांद्याची निर्यात होती ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे. तर बांगलादेशामध्ये गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून कांद्याची निर्यात होत नसल्यामुळे कुठतरी कांद्याचे बाजारभाव जे तर ते सरासरी 6 ते 10 रुपयांपर्यंत खाली आल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघणं मुश्किल झालेलं होतं. आणि अशामध्येच वाढत्या उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा कांदा खराब होत आहे. आणि त्यात आता जर बघितलं तर या कांदा व्यापाऱ्यांनी जे तर ते बाजार समितीला पत्र दिल्यामुळे त्या ठिकाणी आता लिलावात सहभागी होणार नसल्यामुळे आता या कांद्याचा लिलाव कसा करावा. कारण की आता तोंडावर पावसाळा आलेला आहे आणि त्यासाठी जे काही नवीन पिकाची लागवड करण्यासाठी काही जे साहित्य घ्यायचं आहे किंवा शेती उपयोगी वस्तू घ्यायच्या आहेत तर त्या कशा घ्यावा असा मोठा प्रश्न आता या शेतकऱ्यांसमोर उभा राहिल्याने कुठेतरी आता केंद्र सरकारने थेट हस्तक्षेप करत डिझेल कसं उपलब्ध होईल आणि परराज्यामध्ये शेतीमाल कसा व्यापाऱ्यांना पाठवता येईल याकडे आता केंद्र सरकारने लक्ष देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. आणि केंद्र सरकार कशा पद्धतीने भूमिका घेणार याकडे आता कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक. काही महिन्यापासून अमेरिका, इस्रायल, इराणचं युद्ध चालू आहे आणि त्याचमुळं आखाती देशांमध्ये होणारी निर्यात अतिशय कमी प्रमाणात होती. त्यानंतर बाजूला असलेलं बांगलादेश 1.5 ते 2 वर्षापासून आपला कांदा आयात करीत नाही, म्हणजे आपल्या इथून तेथे निर्यात होत नाही. आणि त्याच कारणामुळं कुठंतरी जो कांदा आहे तो आपल्याकडे पडू नये. आणि सध्याच्या परिस्थितीला आपण बघितलं असेल का पंपांवरती डिझेल उपलब्ध नाही आणि याच कारणामुळं ट्रान्सपोर्टेशन परराज्यात कांदा पाठवण्यासाठी, कांदा असेल, कडधान्य असेल, हे पाठवण्यासाठी ट्रकची उपलब्धता नाही. याच कारणामुळे आम्ही बाजार समितीला याचा पाठपुरावा केला आहे की लासलगाव मर्चंट असोसिएशनच्या वतीने पत्रव्यवहार केला आहे की याची सुरळीत व्यवस्था लवकरात लवकर करावं, शासन दरबारी याचा पाठपुरावा करावा. आणि जर ट्रकची उपलब्धता नाही झाली तर येत्या सोमवारपासून व्यापारी वर्ग हा लिलावाच्या कामकाजात उपस्थित राहू शकत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.